कथेचं नाव बेटाचे बाप सवाई. लेखक प्राध्यापक डॉक्टर दत्ता भोसले. तुका पवाराचा बाबू कुठल्या तरी 4-6 महिन्याच्या कोर्ससाठी मुंबईला गेला होता. कोर्स पुरा झाल्यावर तो परत येणार म्हणून त्यानं बापाला पत्रानं कळवलं. आपण मुंबईकर आहोत असं भासवण्यासाठी त्यानं पत्र मुद्दाम इंग्रजीत लिहिलं. पण ते बाबूचं ते इंग्रजीच्या कोणत्याच नियमात न बसणार असल्यानं गावातल्या कोणालाच ते वाचता येईना. मराठीच्या गोड्या तेलात त्यानं इंग्रजी तळून ते पत्रावर ठेवलं होतं. पत्राच्या शेवटी त्यानं लिहिलं होतं, आय कम इन द मोटार बस ॲट द जेवणावळ. म्हणून तुका जेवण वेळेला येणाऱ्या इष्टेची वाट पाहत वेशीवर थांबला. अर्धा 1 तास पोराविषयी गावकऱ्यांशी गप्पा मारून होता. तेवढ्यात बस आली. धुळीचा लोट उठला आणि एकदाची घरघर थांबली. 4-6 माणसं उतरल्यावर बाबू खाली उतरला. गाडीच्या दारात तुका पवार हजर होताच. तुकानं बाबूला बघितलं आणि त्याला एकदम फेफरं आल्यासारखं झालं. त्याच्या डोळ्यावरही विश्वास बसेना. हा आपलाच पोरगा का असा त्याला पुन्हा पुन्हा संशय आला. कारण बाबू या 6 महिन्यात अगदी आतून बाहेरून खालून वरून सगळा बदलला होता. त्यानं केसाचं जंगल केकताड वाढवावं तसं वाढवलं होतं. कान पार झाकलेलं होतं. मानेवर केस चांगली बॉबकट केल्याप्रमाणे एकदम लोंबत होती. केसांना तेल नव्हतं. धुळीमुळे तर ते अधिकच भेसूर दिसत होतं. त्यातच कल्ल वाढवलं होतं. ते थेट हानवटी जवळ येऊन थडकलं होतं. मेशाना रान प्रदेश काळ्याभोर पिकांना माखून टाकल्यानं ओटांचा पत्ता लागत नव्हता. अंगातला सदरा ब्लाऊजच्या कापडाचा सैल आणि चित्र विचित्र नक्षीनं माखलेला होता. कमरेला चांगला मोठा पट्टा होता. बैलाच्या गळ्यात जशी कातळ्याची सापती बांधावी अगदी तसाच तो. पॅन्ट तर कमालीचा दंग. घोट्याजवळ जराशी सैल आणि चांगल्या पॅन्टच्या खिशाच्या जागी मर्याच्या पोतराजाला जशा रंगीत चिंध्या जोडलेल्या असतात अगदी तशा जोडलेल्या होत्या. शर्टाचा रंग बघताच मळमळावं इतका तो भयानक होता. पायातील चप्पल अशीच फॅशनेबल आणि पट्ट्याला कान अडकवून लोंबकणारा गॉगल तो मोकळा सोडलेला होता. हातात चपटी फॅशनेबल बॅग घेऊन तो खाली उतरला आणि मानेला नाटकी हिसका देऊन डोळ्यावर येणारं केस मागं फेकलं आणि अंगावरचे धूळ तळ हाता एवढ्या रुमालानं तो झटकत म्हणाला, हाऊ डर्टी, हाऊ रवीश. तुकाला वाटलं पोरगा रखमा पोरीची चौकशी करतोय म्हणून पटकन त्यानं उत्तर दिलं, अरे पोरा, रखमा ईश्वर बेश आहेत. दोघं मिळून घरी आले. घरात येताच बाबूची आई समोरून येणाऱ्या नवऱ्याला म्हणाली, आव्हान बाबू ओ कुठं आहे? हा? पाठीमागं हाताचा अंगठा दाखवून तो म्हणाला, अगं ही बघ ना, ही काय आपला बाबू. ती कमालीची दचकली. अगो बया, अहो हे काय बघती आम्ही आणि आपला बाबू आम्हाला भूतासारखा कसा दिसतो याव. असं म्हणून ती भेदरूनच मागं फिरली. तेवढ्यात बाबू पुढे आला आणि नाटकी आवाजात म्हणाला, ओ हॅलो मम्मा, आय मीन मम्मी. अब मैं बाबू नाही, बंबई का बाबू बना हो बाबू. असं म्हणून तो उंबरट्याला टेकला. तुका आणि त्याची बायको या अवताराला पाहून यानं एवढं शिक्षण घेतलंय असं मनात समजलंय. मुंबईच्या रुबाबात, कपड्यात आणि खास इंग्लिश भाषेत हवे तरंगावा तसा बाबू तरंगायला लागला. मुंबईच्या लंब्या चवड्या गोष्टी तो गावातल्या पोरांना, मित्रांना सारख्या सारख्या सांगायला लागला. आधी दररोज सकाळी तो स्नान तरी करायचा, तेही त्यानं सोडून दिलं. केस स्वच्छ करायचं साप नाकारलं. दाढीचं कल्लं अगदी तसंच. 2-3 दिवस असं गेल्यावर तुका पवाराला कमालीचा राग आला आणि एके दिवशी सकाळीच तो बाबूवर खेकसला. ए पोरा, अरे बाबू, अरे काय ध्यान केलंस तू? अरे आपल्या खेडेगावात हे गोड दिसत नाही. अरे पोरा, लोक नावं ठेवतात, तुला नाही का कळत? त्यावर तुकास बाबू म्हणाला, पप्पा तुम्ही अजून मागे आहात. अहो तुम्हाला का कळत नाही? अहो जग चंद्रावर चाललंय. अहो मुंबईत लोक वाटतील तसं वागतात आणि आजकाल कपड्यांची तर भलतीच काटकसर चालली या. अहो बाबा, कपडा महाग झालाय ना. अरे पोरा,
ते तिकडं मुंबईत काय बी चालू दे, अरे हिथं असलं चालायचं नाही. हे बघ, तो रामानाव्याकडे जाऊन ये आणि हे सगळं पहिल्यांदा भातरून घे बाबा. ऐक माझं. पप्पा, नाही म्हणजे नाही. अहो बाबा, फॅशन आहे. अहो लोक अलीकडे कमरेच्या वर काहीच घालत नाहीत आणि विशेषतः बायका. हे बघ पोरा, मग तू बी घालू नकस. अगदी वरचं आणि खालचं दोन्ही काढून ठेवलं तरी चांगलं आहे. हा, तो का जरा वैतागानंच बोलला. हा, करेक्ट, अगदी बरोबर बोललात बघा तुम्ही. अहो काळाप्रमाणे आपणही वागलं पाहिजे बाबा. हा, आता असं करा, तुम्ही देखील धोत्राऐवजी बेल बॉटम घालायला काय हरकत नाही. अहो बाबा, खर्चात काटकसर होते तेवढेच. अरे मी एलिया, बोलायला काय वाटतं का नाही रे तुला? अरे पहिला हा नंदीवाल्यासारखा दिसणारा अवतार, ते पहिला उतरतो आणि मग बोलतो. बाबूशी आई तेरी मेरीला येऊन बोलली. ए मम्मा, रागावू नकोस तू. बी क्वाईट, तू शांत हो. अगे शहरात असंच वागतात. बाबू लाडीकवाणी आईजवळ जात म्हणाला. त्याला तसाच मागं ढकलून आई खेकसली. अरे पोरा बाबू, अरे उद्या लोक नागव देखील हिंडतेली. अरे त्यांना नसतात लाजा, पण आपणाला चार चौकात वागायचं असतं या. ओके, करेक्ट. अगं आई, अगं अलीकडे नागव्यानं फिरायची फॅशन अमेरिकेत सुरू झाली, माहितीये ना हो तुला? अगं 4-2 वर्षात आपल्याकडे ती येईल. अगं केवढी प्रगती होते पाहिली ना हो अमेरिकेची. बरं बरं बरं, मग तू असं कर, तू सुद्धा हित कर सुरू. काढ कोपडी आणि ही डाळी बोळीतून भैरव भटकावा तसा. हा, तू का चिडून बोलला. आई पण चिडली, पण बाबूनं कुणाला जुमानलं नाही. आठवड्यातून एकदा तो मोठ्या मुश्किलीनं अंगाला केसांना पाणी दाखवत असायचा. गावात तुका पवाराचा बाबू साऱ्यांच्या टिंगलेचा विषय बनला. कोणी त्याला नंदीवाला म्हणायला लागलं, कोणी पोतराज म्हणायला लागलं, कोणी चिंद्यादेव म्हणायला लागलं, तर कुणाकुणाला बाबूच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असावा असंच वाटायला लागलं. जरा जवळची माणसं तुकाला जाता येता सांगायला लागली. ए तुका, अरे दिसत नाही का तुला लगा? लेका पोरगा असं कसं वागतं या? अरे ते बघ सर्कशीतला विदूषक ह्याच्या परास बरा की र. अरे सांग त्याला काहीतरी. काय सांगू तुम्हाला, मस्त सांगून बघितलं, ऐकतच नाही. त्याला बघून बारकी पोरं चेडीत मुतायला लागली. आम्हाला तर बघवत नाही, पण काय करावं ते समज नाही मला. अरे 4 शब्द जरा डाफरून बोल. ते बी करून बसलूया. नसतं मुंबईला पाठवलं तर बरं झालं असतं. आणि इतक्यात बाबू तिथं टपकला. तोंडानं तो शिळ मारत होता आणि दोन्ही हाताचं पंज पॅन्टच्या खिशात घातलं होतं. बाबूला बघताच तुकाचा पारा चढला आणि तो खेकसलाच. अरे बाबिया, अरे पहिल्यांदा काढ बरं ती पॅन्ट. काढू? आतुरतेनं बाबून असं विचारलं. अरे बाबा काढ म्हणतोय ना तुला, तुकानं दरडावून सांगितलं. वा वा, माझे विचार पटू लागले तर. अहो नाही तर आतल्या चड्डीवर लोक फिरतातच बॉम्बेला. बाबू शांतपणे असं म्हणाला. बरं, अरे मग ती तर कशाला ठेवतोस बाबा तू? ती बी काढ आणि कापडासारख्या रंगाचं उभा आडवं पट्ट मांडीवर मार, म्हणजे दिसणाराला कापडा वापरल्यासारखं वाटेल. मग बस बाबा, आणि आपल्याला फॅशन केल्याचा आनंद मिळेल. बाबूनं बापाचं उरलेलं वाक्य पुरं केलं आणि एक इंग्लिश गाणं तो शिळेवर वाजवायला लागला. तुकानं आणि दुसऱ्या माणसानं कपाळावर हात मारला आणि आता काय करावं असा तुकाला पेच पडला. 8-10 दिवस असंच निघून गेलं. या दिवसात बाबूच्या आईला बायकांनी भांडावून सोडलं आणि तुकाला गावातल्या माणसांनी प्रत्येक जण भेटला की बाबूवरून तुकाची खरटपट्टी करत असायचा. गावातली लहान पोरं तर तुकाच्या समोरच बाबूला भूतभूत म्हणून चिडवायला लागली. रोजच्या वैतागानं कंटाळून गेलेला तुका एका रात्री बायकोला म्हणाला. वय ग, काय करावं ग? बाईले पोरानं एक बिलामतच आणली या. अहो माझं तर सगळ्या जणींनी डोसकच खाल्लं या. नको नकोस झालं या मला. रडकुणी आवाजात बाबूच्या म्हातारीनं तक्रार केली. अगं मारावं तरी कसं याला आता?
अगं मारायचं काय वय उरले का त्याचं? तुका चिंताग्रास्त होऊन बोलला. दोघे बराच वेळ गप्प होते. शेवटी झोपायला उठताना तुका म्हणाला, आता शेवटचा एकच उपाय करून बघतो. हे बघ, तो मात्र डोसक्यात राग घालून घेऊ नकोस. बस जा, झोप आता तू. असं म्हणून तोंडातली चगळलेली तंबाखू थुकून तो उठला. 1-2 दिवस बघूनही बाबूच्या वागण्या बोलण्यात फरक पडला नाही. हे पाहून तुकानं मनाचा हिया केला आणि भराभरा घरात जाऊन बाबूची सुटकेस उघडली. त्याचे कपडे काढले. त्यामध्येच एक सिगारेटचं पाकिटही मिळालं. तुकानं ते कपडे बाहेर काढले आणि आपले पहिले कपडे काढून बाबूचे कपडे घातले. पॅन्टवर जोरदार पट्टाही बांधला. चपला मुद्दाम उलट्या घातल्या. केस हातानं कपाळावर आणलं. कपाळाला कानाला पांढरं पट्ट ओढलं. बैलाच्या गळ्यातील एक घुंगराची माळ घेऊन ती कमरेला बांधली. केस कपाळावर घेतलं आणि तोंडामध्ये सिगारेट पेटवून त्याच्याच प्रमाणे खिशात हात घालून तो बाहेर पडला. वर्षा आळीच्या चौकात असलेल्या देवळाच्या पायरीवर बाबू आपल्या 4 मित्रांबरोबर मुंबईच्या मोहमयी नगरीचं रंगतदार वर्णन करत होता. आपल्या मुंबईत मुख्यमंत्र्यांपासून नाट्यापर्यंत साऱ्यांच्या ओळखेत असं रंगतदार प्रसंगाद्वारे तो सांगत होता. आणि इतक्यात तुका पायरी जवळ आला. त्याचा हा बदललेला अवतार पाहून सारी पोरं टरकली. त्यांचा विश्वासच बसेना. त्यातली एक बोबडी वाळल्याप्रमाणे, तुका दादा असं म्हणून अंगात वारं शिरल्याप्रमाणे लटा कापायला लागली. बसलेली पोरं ढुंगणाला चटका बसावा तशी ताडकन उठली. बाबू मात्र आपल्या जन्मदात्या पित्याकडे टक लावून पाहत होता आणि स्वतःला चिमटा काढून आपण जागे आहोत की स्वप्नात हे पडताळून पाहत होता. पण तेवढी संधीही तुकानं दिली नाही. हॅलो पोरानो, कसं काय, ठीक आहे ना, बरं आहे ना? असं म्हणून त्यानं तोंडातल्या सिगारेटचा जोरानं झुरका मारला आणि तोंडाचा चंबू करून हवे धुराची वर्तुळं काढली. थोडा वेळ असा निघून गेल्यावर बाबूच्या एका मित्रानं भीतभीत विचारलं, ए दादा, हे काय केलंय सू? हा कुठं काय? बाबू करतोय म्हटलं आपणही करावं. अगं पण तुझं वय काय? आणि तू काय पहिल्यापासून असं नेसत होतास? अरे जमाना बदलतोय, काळाप्रमाणे आपणही बदललं पाहिजे. काय रे बाबू, खरंय ना? बाबूची बोबडी वळली होती आणि तुका तोंडातून सिगारेटचा धूर काढत होता. उगीच जागच्या जागी पाय वाजवून कमरेला बांधलेल्या घुंगराचा आवाज करत होता. बाबूला ते सहन होईना. त्याचे सारे मित्र फिदी हसत निघून गेले. बाबूला तोंडात चप्पल मारल्यासारखं झालं. खाली मान घालून तो निमूटपणे गेला. सायंकाळी चहाच्या वेळेला बाबू घरी येऊन बसतो. तो तुका अंगात घातलेल्या शर्टाची बटणं मुद्दामच खुलून बसला होता. होतं फक्त शेवटचं. बरं, आत बनेनही नव्हता. आपल्या वडिलांचा अवतार बघताच बाबूचं माथं फिरून गेलं आणि तो ओरडलाच, ओ दादा, अहो काय चाललंय? अहो तुम्हाच काय म्हातारचळ लागला का? तुका त्याच्याकडे पाहून फिदी हसायच लागला. थोडा वेळ गेल्यावर तुका लाडीकपणे म्हणाला, अरे बाबू, काळ बदललंय. अरे काळाप्रमाणे आपण वागायला पाहिजे नव. आता तुझ्यासारखे मी सुद्धा केस ठेवणार आहे, दाढी ठेवणार आहे आणि गळ्यात एखादी साईबाबाची पोत घालणार. बरं वाटतं असं केल्यामुळं. आणि तो वाकडं तिकडं पाय करून नाचायला लागला. ओ दादा, अहो तुम्हाला काय वेड बीड तर लागलं नाही ना? चिडून बाबू असं म्हणाला. ए बाबू, तूच म्हणाला ना म्हणून मी केलं. पण बाबा, अहो मी माझ्या पुरतं बोललो होतो. अहो पोराने केलेल्या फॅशन तुम्ही म्हाताऱ्या माणसाने करायचे असतात का हो? हा पण मी करणार. तुला शोभावं म्हणून करणार. बरं वाटतं बघ. आणखी एक विचार आण बघू मला. ओ दादा, अहो आता कपाळ बडवून घेऊ का तुमच्या समोर? हे काय? अर्जवी सुरात तुका असं म्हणाला. ओ दादा, हे बघा तुमच्या पाया पडतो मी, पण हे कपडे काढा अगोदर. अहो माझी सारी जण टिंगल करायला लागली गावामध्ये. बाबूनं हातच जोडलं. मग अंडरवेअरवर फिरू म्हणतोस? चालेल 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 मला.
फक्त तुझी एखादी आतली चड्डी मात्र दे मला. पोराला बाप शोभला पाहिजे, बरोबर ना बाबू? ओ दादा, आता तुमची खरोखरच हद्द झाली बघा बरं का. ए बाबू, म्हणत असेल तर कमरेखालचे कपडे काढतो मी. तू काहीतर म्हणला नव ना, ते अमेरिकेत का कुठं काहीतरी असंच असतं नव. तू का खिजवीत असं म्हणाला. तुम्हाला वाटेल ते करा आता तुम्ही, वाटल्यास नागवं हिंडा. वा वा, चालेल. तू पुढं आणि मी माग, मारू एक चक्कर, चल. तू का हसत हसत असं म्हणाला. बाबूनं कपाळावर हात मारला. फक्त तोंडावर हात मारायचं बाकी ठेवलं होतं. वैतागानं तो म्हणाला, ए आई, अगं दादांना सांगे काहीतरी. अगं गावा साऱ्या पोरांसमोर नाचकी होती माझी. त्या बाब्यासमोर दादा एखाद्या बाईसारखा नाचायला लागला. अगं ही काय वागण्याची रीत झाली का? तरी आई गप्पच बसली. उलट तुकाच म्हणाला, अरे बाबू, तुझी आई गड्या लयच मागासलेली बघ. आपणाला हे तिचं लुगडं काय पसंत नाही. त्या परीस तात्पुरती तुझी एक जीन्स नेसायला दे तिला, आणि मग तिलाही एखाद्या गुडघ्याच्या वर जाणार आपण परखर बिशूया. अरे मग मातूर आपलं सारं घर तुझ्या म्हणण्याप्रमाणे बदलेल कसं? चालतंय नव? हे बघा बाबा, खड्ड्यात जाऊ द्या ते तुमची लुंगी, ते तुमचा परकर, ते तुमची जीन्स. हे बघा, कृपा करून निदान या कपड्यावर बाहेर तरी पडू नका. अहो, साऱ्या गावात माझ्या आबरूचं धिंडवडं निघालेत. कमालच आहे बाबा बाबू तुझी. अरे मी तर उद्यापासून उलटी पॅन्ट नेसून फिरावं म्हणतोय. बटन आपली मागच्या बाजूला आणि केस तुझ्यासारखे. कसं? असंच. तू का आपल्या उघड्या पोटावर रप रप आवाज करत बाबू समोर वाकडा तिकडा नाचत बोलला. त्याचा तो वेड्यासारखा नाच पाहून बाबू भांडावून गेला, वैतागला. कपाळावर हात मारून घ्यायला लागला आणि काकुळतीनं म्हणाला, हे बघा दादा, तुमच्या पाया पडतो मी, पण हे सारं बंद करा आता. अहो, माझे सारे मित्र मला खिजवतायत. अहो, मला त्यांच्यात उठता बसता सुद्धा नाही. अहो, घराच्या बाहेर पडायची देखील लाज वाटते मला आता. ए बाबू, अरे आता याच लाज वाटण्यासारखं काय आहे? मी काय करतो या? हे बघ, तू जसा वागतोस तसाच मी वागतोय, आणि ते बी तुझ्यासाठी. तू खाणं केस विस्कटत उत्तर दिलं. इतक्यात बाबूचा मित्र नेमका तिथं उपटला. तो येताच तुकाला चीव आला. तो मुद्दामच वेडे वाकडे चाळी करायला लागला, शिळ वाजवायला लागला. बाबूच्या कमरेत हात घालून तुकाने विचारलं, कसा दिसतोय बापलेकाचा जोडा? बोल, शोभतो का नाही? बाबू आणि त्याचा मित्र नुसतेच बघत राहिले. थोड्या वेळानं छदमीपणानं हसत मित्र तिथून निघून गेला. बाबूला त्याचं हसणं कमालीचं झोंबलं. त्याला आपलं नाक कापल्यासारखं वाटलं. काय करावं आणि काय करू नये असं झालं. डोक्यात विचाराचं थैमान माजलं. चिडून डोळं लाल झालं. त्याचा हात बापाला मारण्यासाठी शिवशिवत होतं, पण मारायचं तरी कसं? आणि मारलं तर उलट सनसनी 2 रट्ट बापानं लगावलं तर डोळं पांढरं व्हायचं. तो पुरता अस्वस्थ झाला आणि चिडून त्यानं अंगावरच्या शर्टाच्या फाडून चिंध्या केल्या, पॅन्ट काढून टरकावली, पट्टा काढून फेकून दिला, ग्वागल चुलीकडं फिरकावला आणि आपले पूर्वीचे कपडे घालून धुमसतच रागानं बापाला म्हणाला, हे बघा दादा, चला रामाकडे जाऊया आत्ताच्या आता, लगेच मी येतो भातरून. मग तर झालं. एवढा वेळ शांतपणे तमाशा पाहणारा तुका म्हणाला, थांब पोरा, मी बी पैरण धोतर नेसून येतो तुझ्या बरोबर. लकडीशिवाय मकडी वटणीवर येत नाही, त्याला काय करावं? चल. आणि खरोखरच त्यानं अंगावरचे कपडे उतरून धोतर नेसून बाबूच्या मानगुटीवर हात ठेवून त्याला न्हाव्याकडे ढकलत नेलं.